पिल्लू बघा बघा किती चिटुकली आहेत. आमच्या इथल्या कुत्रीला पिल्लू झाली आहेत. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि ती अशी पडत असतात इकडे तिकडे. 2च उरली आहेत आता शिल्लक. 5 होती तर 3 घेऊन गेले लोक कोणतरी त्यांच्याकडे. 2 उरली आहेत. चला आम्ही सकाळी राऊंड मारायला निघालो आहे आमच्या आतल्या म्हणजे सोसायटीमध्येच आतल्या आत. इथे जांभळीची बघा केवढी झाडं आहेत. कधी म्हणजे लागत नाही. जांभळीची भरपूर झाडं आहेत इथे. आमचा सोसायटीमधला आतला रोड आहे, म्हणजे आमच्या मागची गल्ली. असं सर्व काही बघत बघत चाललो आहे आम्ही. आमच्या झाडावरचे नारळ काढले होते ना, तर ते सोलून पण घेतले आहेत. तसंच बाजारातून आंबे आणले होते 1 डझन. तर थोडे नारळ आणि आंबे आज मुंबईला पाठवायचे आहेत. ते कसे पाठवणार ते तुम्हाला पुढे सांगतेच. फणस, चिकू, जाम, रामफळ अशा झाडांसाठी इथली जमीन खूप सुपीक आहे. इवन नारळ, आंबे हे सुद्धा भरभरून लागतात. हो, हे कुत्रे आधी तिकडे यायचे आधी, तर आता नाही येत. आता इथे लोक म्हणजे बरेच असे राहतात, त्यामुळे त्यांची सोय तिकडे होतच ना, है ना. मी त्यांना मिळतं खायला, त्यामुळे मग ते आता जास्त नाही येत. पण ते असं आपण कुठे बाहेर जायला लागलो की आपल्या मागे मागे येतात. हां, ओळखतात. ते तर ओळखणारच. ते असे भुंकत नाहीत आपल्यावर. असे पण ते नाही भुंकत. हे बघा, ही रस्त्याच्या कडेवरची झाडं आहेत ना, त्यांना पण खूप फळं लागलेली आहेत. अच्छा. पुढच्या तिकडे जी साईडला काय म्हटलं, जी साईडला तर कुठे. हे बघा किती सारे चिकू आहेत. हे रस्त्यावरचं झाड आहे. म्हटलं तुम्ही जायच्या अगोदर जरा घरी येऊन जा. ठीक. म्हणजे आतल्यात पण आम्ही राऊंड असं मारू शकतो बरंच, म्हणजे सकाळच्या वेळेला. तर असं आमचे आतले रोड पण असे चांगले आहेत. फक्त त्याचं डांबरीकरण नाही झालं, पण चांगले आहेत. बांधू का. मॉर्निंग वॉक झाल्यावर मग सकाळचा चहा इथे बसून घेतो आम्ही. कोणीतरी सोबत असतंच, त्यामुळे छान अशा गप्पा होतात. आंबे भरपूर आहेत, पण एक खायला भेटत नाही. हां, नाही, या चाफ्याच्या झाडाला कधी फुलं बघितलीच नाही. असतात काय. चला, चहा फराळ झाला आमचा आणि आता रोजची साफसफाई घरातली आणि बाहेरची. झाडावरून काढलेले नारळ सोलून ठेवले होते. इतके सगळे नारळ जाताना घेऊन जाणं आम्हाला शक्य नाही आहे, कारण आम्ही ट्रेनने जाणार आहे. तर असं काही आपलं सामान मुंबईला पाठवायचं असेल ना, तर गावाहून मुंबईला जाणारे जे बसेस असतात ना, त्यांच्यातर्फे पाठवायचं. गोणीत किंवा बॉक्समध्ये भरून त्यांच्याकडे द्यायचं, मग ते मुंबईपर्यंत पोचवतात. फक्त तिथे त्यांचा बसचा जो रूट आहे तिथे आपलं कोणीतरी जाऊन ते कलेक्ट करावं लागतं. लकीली त्यांचा इथला स्टॉप आमच्या इथून जवळच आहे आणि मुंबईला त्यांचा स्टॉप नॅशनल पार्क इथे पण आहे. ते सुद्धा आम्ही मुंबईला जिथे राहतो तिथून अगदी वॉकेबल आहे. तर तिथे निनाद जाऊन कलेक्ट करेल ते. त्यामुळे नारळ मुंबईला घेऊन जाणं आमच्यासाठी सोपं झालं, नाहीतर मग ते इथेच विकावे लागले असते. असे काही खाण्यासाठी आम्हाला एवढे नारळ तर लागत नाही, तर थोडेफार आम्हाला घेऊ आणि थोडेफार वाटून देऊ. काही नारळ सुकले आहेत, त्यामुळे त्यांचं सुकं खोबरं म्हणून पण वापरू शकतो. पहिल्यांदाच आम्ही झाडावरून एवढे नारळ पाडले, नाहीतर ते असेच झाडावरून पडून जायचे. जास्त लागत पण नव्हते ॲक्च्युली. आमच्या झाडांना थोडे उशिरा नारळ लागायला सुरुवात झाली. सर्वच काढले नाही आहेत, अजून अर्धे नारळ शिल्लक आहेत झाडावरच. घराच्या आतलं रोजचं क्लिनिंग झालेलं आहे. आता बाहेर कचरा काढून घेते आणि थोडं पाणी ओतून मग बाहेरचा व्हरांडा धुवून काढणार. बाकी तर जास्त काही काम नाही आहे मला, कारण दुपारचं जेवण तर बाहेरूनच मागवणार आहे. पण स्वच्छ केलं. तुम्हाला परत दाखवते घर एकदा.
इथे आता एक पलंग आणि एक सोफा असं घ्यायचं आहे आम्हाला. पाली किंवा इतर कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून लाकडी फर्निचर ठेवलं नाही आम्ही. तसं जास्त काही पाली येत नाही. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये तर अजिबात नाही आहे, कारण ते आम्ही बाहेरून पूर्ण पॅक करून घेतलंय व्यवस्थित. ते आपलं घर खालीच असतं ग्राउंडला, त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी थोडाफार त्रास होतोच कीटकांचा. आता 2 दिवसानंतर पेस्ट कंट्रोल पण करून घेणार आहे, वाळवी, मुंग्या वगैरे यासाठी. या आधीचं पेस्ट कंट्रोल आम्ही 3 वर्षापूर्वी केलं होतं. त्याचा चांगला इफेक्ट राहिला होता आतापर्यंत. घराची साफसफाई झाली सकाळची. आता वाजलेत, मी घड्याळ बंद आहे, 8:30 वाजलेत आता. तर आम्हाला जायचे बाहेर 9 वाजता, एक काम आहे तिथे जायचं आणि मग तिथून देवळात जाणार. तर चला, हे बघा अशा प्रकारे केलं इथे. नारळ आत्ता गोणीमध्ये भरून ठेवले मी. पूर्ण नाही झालं अजून, साफसफाई करते आहे आणि त्यानंतर मग जाणार गावात जायचं, म्हणजे जरासं काम आहे त्या ठिकाणी. चला, चला झाली मी तयार. अच्छा, ते रिक्षा घेऊन आल्यात ते. इथल्या देवळात पण जाणार आहे, त्यानंतर घरी येणार. नंतर घरी येऊन जेवणार. जेवण घरीच मागवले. त्यात जेवढं शूट करता येईल तेवढं करेन, कारण सर्वच ठिकाणी ते पॉसिबल होत नाही. ते सर्व पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमधून आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.